प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला जरा टेन्शनचं वातावरण आहे कारण इकडे आनंदी म्हणतीये, "उद्या मालक साहेबांसमोर माझं सत्य नक्कीच येणार. त्यांना नक्की समजणार की मला दिसत नाही. मी काय करणार मग?" असं म्हणत आनंदी पॅनिक झाले. तर माई म्हणतात, "आनंदी शांत हो, शांत हो." आणि मग आनंदीला खाली बसायला लावलंय आणि तिला पाणीसुद्धा प्यायला दिलंय माईंनी. माई म्हणतात, "अगं तू शांत हो." बापू पण म्हणतात, "हे बघ तू ना भलते-सलते विचार करून टेन्शन घेतेयस. हे बघ आनंदी, की इतके दिवस युगंधरला न कळता तू सगळं कसं छान सांभाळून घेतलंयस आत्तापर्यंत. मग आता उद्याचंच एवढं काय तुला टेन्शन आलंय?" तर इकडे आनंदी म्हणते, "माई बापू ते सगळं मी या घरामध्ये मॅनेज करू शकत होते. कारण तुम्ही सगळे होतात माझ्याबरोबर. मी जर धडपडले, पडले तर तुम्ही होतात सावरायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घराचा नकाशा तो मी माझ्या डोक्यामध्ये अगदी फिट करून ठेवलाय. म्हणजे किचनपासून किती पावलांवरती भिंत आहे, कुठे काय ठेवलंय, या सगळ्याचा मी दिवस-रात्र अभ्यास केलाय. पण आता उद्याच्या त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मला काहीच नाही समजणार." असं आनंदी बोलते आणि मग पुढे म्हणते, "मला तिथली कुठलीच गोष्ट काही नाही कळणार. मी नक्कीच धडपडणार, मी नक्कीच पडणार." तर प्रेक्षकांनो माई म्हणत असतात, "आनंदी अगं." तर आनंदी म्हणते, "माई अहो, उद्या त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मी आणि मालक साहेब एकटेच असणार आणि मी नक्कीच कुठल्यातरी गोष्टीला धडपडणार किंवा स्वतः जाऊन पडणार आहे आणि मग मालक साहेबांना बिलकुल वेळ नाही लागणार की समजायला माझं सत्य. एकाच सेकंदात पकडतील ते मला आणि मग मी तेव्हा काय करणार?" असं सगळं आनंदीच्या डोक्यामध्ये विचार भिणभिणतायत. तर बापू म्हणतायत, "आनंदी, अगं आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू?" असं विचारतायत. तर आनंदी आता काय म्हणते बघा, ती आता उठून उभी राहते आणि म्हणते, "मला ना मला ना कुठलंतरी कारण सांगून त्या अवॉर्ड फंक्शनला जायला टाळावं लागेल." असं म्हणते आणि हे सगळं बोलणं शिल्पाताई दारातून ऐकतीये. आनंदी पुढे म्हणते, "मी जर का तिथे गेले ना, तर मालक साहेबांसमोर माझं सगळं सत्य येईल. नाही, नाही, मला तिथे जाऊन चालणार नाही." तर आता शिल्पाताई बघा तिचं हे ऐकून ना टाळ्या वाजवते दरवाजातून. जोरजोरात टाळ्या वाजवते बरं का शिल्पाताई आणि म्हणते, "आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोललीस तू." म्हणजे शिल्पाताई बघा कशी म्हणते आता पुढे येत आणि मान-बिन डोलावते अशी वेगळीच. आता म्हणते आनंदीच्या जवळ येत, "तुला हे कळलं याचं नवल वाटतंय मला खरंच. तुझी अजिबात लायकी नाहीये माझ्या भावाबरोबर एवढ्या मोठ्या प्रोग्रामला जायची." या शब्दात आता शिल्पाताई बोलायला चालू करतीये आणि माई आणि बापू जरा रागानेच बघतायत तिच्याकडे. शिल्पाताई पुढे म्हणते, "तुला कल्पना तरी आहे का? हा कार्यक्रम किती मोठा आहे तो. राज्यातले टेक्सटाईल मिनिस्टरनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. मोठे-मोठे मंत्री येणार, व्ही-आय-पी लोकं येणार आहेत आणि तिथे तू माझ्या भावाबरोबर गेलीस तर माझ्या भावाची आणि निंबाळकर खानदानाची नाचक्कीच होणार आहे नक्की." असं इथे शिल्पाताई म्हणते आणि मग प्रेक्षकांना पुढे म्हणते, "त्यामुळे काहीही झालं तरी तू उद्या या कार्यक्रमाला जायचं नाहीस." तर आता बापू म्हणतात, की "पण शिल्पा, युगंधरे सर्वांसमोर काल सांगितलंय ना, की आनंदीला त्याच्याबरोबर त्या फंक्शनला जावंच लागेल म्हणून. मग आता कसं आणि कुठल्या कारणामुळे ती हे जाणं टाळणार आहे?" तर लगेच शिल्पा म्हणते, "कशाला काळजी करताय तुम्ही बापू? सुपीक डोकं आहे हिचं, म्हणजे आनंदीचं डोकं सुपीक आहे." असं म्हणते बरं का शिल्पा आणि म्हणते, "बघितलं ना, तिने एवढे दिवस पृथ्वी आणि मितालीला या घरची कामवाली आहे, मोलकरीण आहे म्हणून कसं छान समजवलं होतं आणि आता आमच्या कुणाच्याही नकळत हे सत्य तिनं पृथ्वीला एका चिठ्ठीत लिहून पाठवायची हिंमत दाखवलीये. या सुपीक डोक्यातनं काहीतरी कल्पना काढायची. विचार कर, की काय कारण सांगायचं ते आणि या कार्यक्रमाला मात्र तू जायचं नाहीस. कळलं?" अशी आता धमकी दिली बरं का शिल्पाताईनं आनंदीला आणि अशी हाताला ढकलते पुढे आणून आणि आता आनंदी बिचारीनं विचार करत तिथेच उभी आहे. म्हणजे तिला जायचंच नाहीये कारण तिचं सत्य बाहेर येईल म्हणून. पण इकडे शिल्पाताईनं पण आता वेगळंच काहीतरी सांगितलंय. काय होणार? आनंदी जाणार का उद्याच्या या अवॉर्ड फंक्शनला? बघूया आपण पुढे. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो इकडे मुंबईमध्ये काय चाललंय बघूया आपण तोपर्यंत. तर इथे ना हा पृथ्वी काहीतरी करतोय बरं का. त्याने बेल्ट बघा कसा लावलाय आणि तोंडाला ना फेस मास्क लावलाय तो आणि एकदम असा की नाही वेगळाच दिसतोय. आता तोपर्यंत आरती आलीये बरं का बाहेर बाथरूममधून आणि त्या पृथ्वीला बघतीये फेस मास्क लावलेला, तो बेल्ट लावलेला बघतीये, हाताला वगैरे चोळताना बघते आणि पृथ्वीला असं बघून ना आरतीला इकडे हसू आवरतच नाहीये. आता हे दोघांची तू-तू, मैं-मैं केमिस्ट्री परत बघायला मिळणार आहे. मजेशीर आहे. बघा तुम्हीच. आता आरती बघा काय करते, काहीतरी
विचार करते ती आणि मग तिच्या फोनचा ना कॅमेरा सुरू करते. फोन एकदा हातात घेते, फोनचा कॅमेरा सुरू करते आणि एकदम पृथ्वी सर अशी हाक मारते आणि पृथ्वीचा ना फोटो काढते तशा अवतारामधला. बघाच तुम्ही पुढे किती मजा-मजा करते ही आरती ते आणि पृथ्वी पण बघा कसा क्यूट-क्यूट दिसतोय अगदी आणि मजेशीर पण वाटतोय. तर पृथ्वी सर असं म्हणत उभे राहिले. तर "ए तू फोटो काढलास माझा?" असं म्हणत ना आता पृथ्वी मागे लागलाय. "तो तो फोटो डिलीट कर तो माझा. अगं, अगं फोटो डिलीट कर." तर आता आरती इकडनं तिकडनं पळते. तर पृथ्वी म्हणते, "आरती ऐक माझं, आताच्या आता फोटो डिलीट कर तर लगेच आरती ना, "डिलीट तर मी करणारच नाहीये. मी एक काम करते, हा फोटो आहे ना, हा फोटो मी ना सोशल मीडियावर अपलोड करते आणि अख्ख्या जगाला आणि मेन म्हणजे उद्या त्या डिस्ट्रिब्युटर्सना कळेल, की आयत्या वेळेला एकदम स्ट्रिक्ट आणि मला अहो म्हणा, मला केबिनमध्ये नॉक करून या म्हणणारा पृथ्वी निंबाळकर असा असा बनीचा हेअरबँड लावून तोंडाला फेस पॅक लावून बसलाय." तर लगेच ना पृथ्वी म्हणतो, "ए धिस इज माय पर्सनल स्पेस आणि तू असं हे सोशल मीडियावर नाही टाकू शकत. हे बघ तुला जे काही विचार आहे ना तो मनातून काढून टाक गं लगेच." तर लगेच "तू सीरियस आहेस का?" असं आरती विचारते आणि म्हणते, "तुला खरंच मी फोटो सोशल मीडियावर टाकायला नकोय का?" तर पृथ्वी म्हणतो, "नाही, नाही नको टाकूस." तर लगेच आरती म्हणते, "हां, मग एक उपाय आहे खरं तर." तर आता पृथ्वी विचारतो, "काय?" तर आरती लगेच ना त्याला ॲटिट्यूड दाखवते आणि बाजूला हो म्हणून सांगते आणि आता की नाही स्वतः बघा कशी त्या बेडवर जाऊन बसते. अगदी आयटीमध्ये मांडी-बिंडी घालून बसते आणि बेडवरची बॅग विचारते दुसऱ्या, "तुझी बॅग आहे?" तर पृथ्वी म्हणतो, की "हो, माझी बॅग आहे." आरती त्याला म्हणते, की "उचल ती बॅग." आणि आता पृथ्वी ती बॅग ना आपली हातामध्ये घेऊन उभा आहे बघा त्याची बॅग आणि तो कसा असा सेवेसारखा उभा आहे. आता आरती म्हणते, "आता ती बॅग घ्यायची आणि शहाण्या मुलासारखं गुपचूप बाथरूममध्ये जाऊन झोप." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "काय? मी आणि त्या बाथरूममध्ये जाऊन झोपणार आहे?" तर आरती म्हणते, "ठीक आहे, मग कॉरिडॉरमध्ये जा." तसंही "तुझी छेड कोण काढणार आहे?" असं विचारते. तर म्हणते, "पण ते कसं दिसेल ना, असं पृथ्वी निंबाळकर आणि असं बनीचं बँड आणि फेस मास्क लावून असा कॉरिडॉरमध्ये उभा आहे, कसं दिसेल ते?" तर लगेच ना पृथ्वी म्हणते, "हे बघ, तू मला ना ब्लॅकमेल करतेस हां आता आणि संस्कारी मुलगी आहेस ना तू?" तर आरती म्हणते, "आहेच आहे मी." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "मग असं एखाद्या मुलाशी इतकं वाईट कसं काय वागू शकतेस तू?" असं विचारतो. तर आरती म्हणते, "वाईट? आणि मग काय त्या चालू गाडीला धक्का मारायला लावलास, तेव्हा तुझा कुठे गेला होता वाईटपणा?" तर पृथ्वी हसायला लागतो लगेच. तर आरती म्हणते, "हसतोयस? रात्रभर मला कॉरिडॉरमध्ये उभं करणार होतास, तेव्हा कुठे गेला वाईटपणा? नाही, नाही, आता मला सांगच तू, बाथरूम की कॉरिडॉर की अपलोड करू? सांग ना, बाथरूम की कॉरिडॉर?" तर लगेच बाथरूम, कॉरिडॉर काय करायचं? तर लगेच पृथ्वी म्हणतो, "हे बघ तू असं काही करू नकोस. हे बघ तू काय करू नकोस. आपण आपण बोलूया ना." तरी सुद्धा आरतीचं चाललंय, "बाथरूम की कॉरिडॉर की अपलोड? बाथरूम की कॉरिडॉर की अपलोड?" तर लगेच ना पृथ्वी म्हणतो, "बाथरूम." तर आरती म्हणते, "गुड बॉय." तर पृथ्वी ना धावत "तू" असं म्हणत अंगावर येत असतो, तर आरती म्हणते, "जा अपलोड करू का?" असं मोबाईल दाखवते नुसती आणि म्हणते, "जा, जा, जा बाथरूममध्ये जा." तर पृथ्वी ना सगळं सामान आपलं घेतोय बरं का आणि बाथरूममध्ये जायला निघतोय. आता आरती गुड नाईट असं म्हणून त्याला चिडवते सुद्धा. प्रेक्षकांनो या बाथरूममध्ये कसं राहणार आहे देव जाणे. काहीही दाखवतात ना, असो पण तेवढ्यानेच मजा आली की नाही जरासा सीन हलका-फुलका झाला आणि आता खरंच इकडे आरती तो फोटो बघतीये परत त्याचा आणि इकडे हसायला लागतीये. पृथ्वी तर आपली बॅग-बिग घेऊन निघालाय बाथरूममध्ये. आता पुढे काय घडणार? पृथ्वी बाहेर येणार काय? आरती त्याला बाथरूममध्येच ठेवणार का आता फोटो अपलोड करणार? ते बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. आरती मात्र तो फोटो बघत ना पोट धरून हसतीये इथे आणि आपल्याला सुद्धा जराशी मजा आली त्याला असं बघून. तर प्रेक्षकांनो आनंदीकडे बघूया आपण आनंदीचं काय-काय चाललेलं आहे ते. तर आता आनंदी किचनमध्ये काम करते. बापू येतात आणि म्हणतात, "आनंदी, आनंदी खूप-खूप तिखट झालंय. मला ना हा वरचा वरचा डबा काढून दे ना, हा मला काढून दे ना." असं म्हणत बापू आलेत. आनंदी म्हणते, "मी तुम्हाला पाणी देते." तर बापू म्हणतात, "अगं पाणी नको मला डबाच दे." आनंदी म्हणते, "मी छायाताईंना बोलवते थांबा." तर आता छायाताईंना कशाला बोलवतेस? अगं तूच दे ना काढून. मी सांगतो तुला कुठे आहे ते. असं म्हणत बापू ना आनंदीला फोर्स करतात. "इकडे ये ना, ये जरा लवकर. मला तिखट लागलंय भरपूर." तर आता आनंदी म्हणते, "बापू अहो मी हात नाही वर करू शकत." तर "अगं पण का?" असा बापू विचारतात आणि म्हणतात, "मी तुला सांगतोय ना, तू समोरच उभी आहेस. तुझा हात पोहोचेल तिथे. काढून दे ना मला डबा तो." तर आता प्रेक्षकांनो ना आनंदी इथे ना डबा काढून द्यायला हात असा वर करते. पण ना तोपर्यंत काय होतंय बघा प्रेक्षकांनो, तिकडे ना आनंदीने काखेत ना कांदे ठेवलेले आहेत, ते खाली पडलेत आणि आता आनंदीच्या काखेतून कांदे पडल्यानंतर बापू असे बघायला लागतात तिच्याकडे आणि म्हणतात, "हे कांदे कुठून आले?" तर आता आनंदी म्हणते, की "ते ना मी माझ्या काखेतून आले." तर बापू म्हणतात, "काखेतून? अगं म्हणजे ते काय काखेत काय कांदे ठेवून अशी काय चालायची प्रॅक्टिस काय फॅशन करत होतीस काय?"
तर आनंदी म्हणते, "नाही, नाही बापू ते कांदे ते काखेत ठेवल्यामुळे ना शरीराचं तापमान वाढतं." माझी धाकटी बहीण आहे ना, "कोण गं?" बापू विचारतात. तर आनंदी म्हणते, "आरची." तर बापू विचारतात, "ती बडबडी?" तर आनंदी म्हणते, की "हो, हो, तीच." तर ती काय करायची, तिला जेव्हा लहानपणी ना शाळेत जायचं नसायचं ना, तेव्हा ती पण असंच कांदे काखेत ठेवून झोपायची. मग आम्हाला वाटायचं, की तिला खूप ताप आलाय आणि ती दांडी मारायची शाळेत जाताना. म्हणून मी आज कांदे काखेत ठेवून बघतीये. तर बापू म्हणतात, "अगं, पण तू का हे करतेस सगळं?" तर आनंदी म्हणते, "अहो, म्हणजे काय आहे ना, माझं पण अंगाचं तापमान वाढेल ना आणि मग मालक साहेबांना वाटेल, की मला ताप आलाय आणि मग काय अवॉर्ड फंक्शनला जावं नाही लागणार मला." तर माई म्हणतायत, "आता हे उपाय करायची काहीही आवश्यकता नाही." आणि बापू आणि आनंदी दोघं जण माईंकडे बघतात. तर आता माई असं म्हणत आनंदी पुढे येते. माई पडलेले कांदे गोळा करत आनंदीजवळ जातात आणि म्हणतात, "आनंदी, हे बघ, तू अवॉर्ड फंक्शनला जाणार म्हणजे जाणारच." तर आनंदी म्हणते, "अहो माई, पण मी जर त्या अवॉर्ड फंक्शनला गेले, तर मालक साहेबांना लगेच कळेल ना, की मला दिसत नाही ते." तर आता हे बघ आनंदी, काल रात्रभर मी जागी होते आणि जागं राहून मी सोशल मीडियावरनं तुझ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन शोधून काढलंय. तर आनंदी म्हणते, "काय? सोल्युशन? आणि सोशल मीडियावरून? तर तुम्ही सोशल मीडियावर आहात?" तर बापू म्हणतात, "मग तुला काही साधीसुधी वाटली काय? अगं, सोशल मीडियावरती ह्याचा भारी असा आयडी आहे, टाईमलेस ब्युटी नावाचा आणि तुला माहितीये का हिचे 4,000 फॉलोअर्स आहेत. किती? 4K असं बापू सांगतात. तर आनंदी म्हणते, "बापरे! खरंच माई?" तर बापू म्हणतात, "बरं ते खरंच जाऊ दे. ओ माझी टाईमलेस ब्युटी, रात्रभर जागून एवढं सोशल कुठलं काढलंस ते तरी सांग. तोपर्यंत बेल वाजते बरं का प्रेक्षकांनो." तर माई म्हणतात, "आलं. तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दारापर्यंत आलेलं आहे. चल दाखवते मी तुला." तर आता ना सगळेजण बाहेर गेलेत बरं का हॉलमध्ये. आता बघूया काय येणार आहे सोल्युशन आणि नेमकं काय असणार आहे ते इंटरेस्टिंग आहे बरं का. तर इकडे या विद्यार्थ्याचं चालू आहे, की "पृथ्वी, तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे दोघांचा. पण हेही खरं आहे, की मी या घरची मोलकरीण आहे." आणि तुम्ही या घरचे मालक आहात. आज मला असं वाटतंय, की हे घर सोडून जाण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. आणि मला असं ते विद्याधर पत्र वाचत असतो तोपर्यंत धनश्री येते आणि म्हणते, "हे बघा तुमच्यासाठी आणलीये तुमची आवडती मटका बिर्याणी." तर आली काय? "आण, आण, आण. याला भूक लागलीये. मटका बिर्याणी." असं म्हणत आता हा विद्याधर बसतोय खाली आणि म्हणतोय, "वाढ, वाढ." तर धनश्री ते त्याला ना वाढून देते मटका बिर्याणी जी काही आहे आणलेली आहे ती. आणि आता बघा पुढे काय-काय घडते ते विद्याधर नुसतं ते पत्रच वाचतोय. तो म्हणतोय, "वास तर झाक पण यायला लागलाय," असं सांगतोय मटका बिर्याणीचा. तर लगेच, "तुम्हाला लई आवडते ना?" असं धनू म्हणते. तर "हे घ्या," असं म्हणत आता सगळं खायला दिलंय का वाढून दिलंय. विद्याधर आता हळू तिकडे जेवायला चालू करतोय आणि आता धनश्री त्याला म्हणते, "अहो, अहो, अहो ऐका ना." आता काय म्हणते बघा ही धनश्री आणि विद्याधर कसा बोलतोय तिच्याशी. "अहो, अहो ऐका ना." तर त्या विद्याधरचं लक्षच नाही. तो बिर्याणी खाण्यात बिझी आहे. आता तेवढ्यात एक विचारू का? असं म्हणत विचारते धनश्री. तर लगेच गरजेचं आहे असं विद्याधर विचारतोय. तर लगेच धनू म्हणते, "होय, गरजेचं आहे." तर विचार. तर धनू म्हणते, "तुम्हाला सुरुवातीपासून असंच वाटत होतं ना, की आनंदी आणि युगंधर भाऊजींच्या लग्नाचं सत्य त्यांच्या मुलांसमोर म्हणजेच पृथ्वी आणि मिताली समोर यावं असं वाटत होतं ना तुम्हाला? मग मला एक गोष्ट उलगडत नाहीये, की ते ऐनवेळी तुम्ही ती चिठ्ठी का बदललीत?" असं आता धनश्री विचारते आणि म्हणते पुढे, की "हे सत्य तुम्ही त्यांच्यासमोर का नाही येऊन दिलत?" तर विद्याधर म्हणतो, "धने, तू फक्त दिसायलाच फालतू नाहीस, तर तुझे विचार बी फालतू आहेत." आणि आता पुढे बघा काय-काय बोलतोय. "म्हणून मी तू मला आवडत नाहीस असं पण म्हणतोय आणि मूर्ख आहेस तू मूर्ख" असं सगळं बोलतोय बरं का. आणि धनश्री एवढी चांगली दिसते तर दिसायला चांगली नाही म्हणते. तर धनश्री म्हणते, "मग तुमच्या सुपीक डोक्यात काय शिजायलंय ते तरी कळू द्या." असं म्हणत आता विचारत आली बरं का धनू. आणि विद्याधर कसा लूक देतोय बघा या धनश्रीला. पण बघूया पुढे काय आहे ते. तर आता इकडे माईंचं पार्सल आलेलं आहे आणि माई सांगतायत आणि "हे बघ, हे आहे माझं डिजिटल सोल्युशन." तर नक्की काय आहे माई? सांगा ना तुम्ही काय मागवलंय? तर आता माई म्हणतात, "कळेल, कळेल. धीर धर जरा तू." तर प्रेक्षकांनो बघा माई ना तो बॉक्स असा ओपन करतायत हळू आणि एकदम ना कौतुकाने तो ओपन करतायत आणि आता प्रेक्षकांनो बघा माई काय सांगतायत आणि बापू पण कौतुकाने बघतायत काय आहे नेमकं. तर आता माई म्हणतात, "हा बघ, हा आहे कॅमेरा." आणि आता छोटासा कॅमेरा समोर ठेवलाय बरं का आनंदीच्या. आनंदीला दिसत नाहीये, पण तरीसुद्धा ती अंदाजानं बघतीये असं एकदम, की नेमकं काय येतंय. तर माईना आनंदीचा हात पुढे घेतात आणि आनंदीच्या हातामध्ये तो छोटासा इवलूसा कॅमेरा
ठेवून देतात. आनंदी त्या कॅमेरावरनं हात फिरवते आणि आता बघा प्रेक्षकांनो पुढे आनंदीच्या चेहऱ्यावर स्माईल तर आलंय, की हा कॅमेरा आहे ते कळून. तर आता बापू म्हणतात, "काय एवढासा कॅमेरा? इतका छोटा कॅमेरा असतो?" तर आई म्हणतात पुढे, "असतो. याला स्पाय कॅमेरा असं म्हणतात. हा कॅमेरा आपण ब्रोचच्या मागे किंवा बटनाच्या मागे लपवून ठेवू शकतो." आता हे बघ असं म्हणत हा ब्रोच आहे असं म्हणत तिथला ब्रोच घेतात माई आणि त्यात कॅमेरा लपवतात आणि आता व्यवस्थित लपवलाय बरं का ब्रोच आणि तो ब्रोच जो काही आहे तो साडीला लावलेला आहे. आता प्रेक्षकांनो पुढे बघा माई तो ब्रोच मध्ये कॅमेरा जो बसवलाय तो आनंदीच्या साडीला व्यवस्थित इथे पिनअप करतायत ब्रोच. बापू पण असे कमरेवर हात ठेवून सगळं बघतायत बरं का नेमक्यांचं काय काय चाललंय आणि माईने नेमकं काय काय सोल्युशन काढलंय ते. तर आता ब्रोच मध्ये कॅमेरा सेटअप केलाय. आता माई आपला फोन घेतात आणि म्हणतात आता हा जो कॅमेरा आहे तो माझ्या मोबाईलच्या ॲपमध्ये कनेक्ट करते. आता माईनी मोबाईलला कॅमेरा जो काही आहे स्पाय कॅमेरा तो कनेक्ट केलाय, झाला कनेक्ट. तर आता आनंदी म्हणते याचा अर्थ माई या कॅमेरासमोर जे काही घडतंय ते तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसणार. तर माई म्हणतात बरोबर ओळखलंस. तर आता आनंदी म्हणते पण याचा फायदा मला कसा होणार असं विचारते आणि म्हणते मला म्हणजे तुम्ही घरी बसून कॅमेरासमोर जे काही घडतंय ते बघू शकताय. पण मला असं सगळं कळेल असं कसं समजणार? तुम्ही माझ्याबरोबर तिथे थोडी असणार आहात. तर लगेच ना इकडे याच्यासाठी दुसरा उपाय आहे असं म्हणत आता माई सांगतात आणि आता 1 मिनिट हां म्हणतात. आता बघा हा दुसरा उपाय काय काढलाय माईनी शोधून, तर याला म्हणतात हे मायक्रोफोन, हे इयरफोन आहेत असं म्हणतात पुढे माई. म्हणजे इयरफोन सुद्धा ऑर्डर केलेत बरं का माईनी या आणि ते इयरफोन इथे आनंदीच्या हातामध्ये देतात आणि तिला अंदाज घे म्हणून सांगतात परत एकदा. तर आनंदी हसतीये ते इयरफोन बघून. माई पुढे म्हणतात, "हे इनबिल्ट मायक्रोफोन असलेले इयरफोन आहेत हां. ते तुझ्या कानात लावणार, एक माझ्या कानात लावणार. म्हणजे आपण दोघी एकमेकींशी थेट बोलू शकतो." आता बघा माईंनी ना एक हे इयरफोन जो काही आहे, तो आनंदीच्या कानामध्ये व्यवस्थित घातलेला आहे आणि दुसरा आपल्या कानामध्ये घातलाय. हा मी लावते असं म्हणत सांगतायत. प्रेक्षकांनो, इयरफोन कानात घालून झाल्यानंतर माई विचारतायत, "येतंय ऐकू का?" तर इकडे आनंदी हो म्हणून सांगते आणि आता प्रेक्षकांनो बघा, आता इथे घरी बसून मी तुझा रस्ता बघणार आणि मग मी तुझ्याशी बोलणार इयरफोनमधनं. तर आनंदी म्हणते, "ते कसं माई?" तर आता माई म्हणतात, "सांगते मी तुला. ये इकडे." असं म्हणत ना पुढे एका साईडला उभं करतायत माई आनंदीला आणि म्हणतात, "इथं उभी राहा तू." आणि मग आपल्या फोनमधला कॅमेरा ओपन करतात म्हणजे ते ॲप्लिकेशन ओपन करतात आणि आता सांगतायत, "उजवीकडे वळ आणि आता 10 पावलं उजवीकडे चालत जा." तर आनंदीना माईंनी सांगितल्याप्रमाणे तिथे 10 पावलं चालत जाते. या उजवीकडे वळून 10 पावलं पावलं मोजत चालत जाते आणि तिला माई इथे आपल्या फोनच्या कॅमेरामध्ये बघतायत. 1, 2, 3, 4, 5, 6 असं म्हणत तिथे 10 पावलं आनंदी चालते. मग माई म्हणतात, "आता उजवीकडे वळ." तर आनंदी उजवीकडे वळते तिथे पुढे जाऊन आणि प्रेक्षकांनो आनंदीला आता माई ह्या साइडून बघतायत कॅमेरातून मोबाईलच्या आणि आता बघा पुढे आता माई सांगतात, "एक पाऊल पुढे जा." 1 पाऊल पुढे गेल्यानंतर तुला देवघर लागेल. तर आनंदी देवघराजवळ पोहोचली तिथे. आनंदी आधी पहिल्यांदा देवाला नमस्कार करते. आता माई सांगतात, "आता परत तू उजवीकडे वळ." आणि आता आनंदी परत उजवीकडे वळते आणि उजवीकडे वळल्यानंतर पुढे सांगते, "10 पावलं पुढे चालत ये सरळ." तर आनंदी माईंनी सांगितल्याप्रमाणे 10 पावलं पुढे चालत येते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं म्हणत ना हळू-हळू चालत येते आनंदी आणि आता माई परत सांगतात, की "तू आता परत उजवीकडे वळ." तर आनंदी आता उजवीकडे वळते व्यवस्थित आणि 2 पावलांवर तुला लागेल माई आणि आता आनंदी ना माईंच्या जवळ येऊन पोहोचली आणि "माई अहो, तुम्हाला मानलं." असं म्हणत ना इकडे कौतुक चालतंय. तर आता बापू पण म्हणतात, "वाह! वाह! टाईमलेस ब्युटी एक नंबर." असं म्हणून कौतुक चालतंय. आता प्रेक्षकांनो हे खरंच इंटरेस्टिंग घडणार आहे कारण पण उद्याच्या भागात काहीतरी वेगळं दाखवणार पण आहे. नेमकं काय घडणार आहे ते खरंच बघणं मजेशीर ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड चुकवू नका. चॅनलला त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आता माई-बापू सोफ्यावर बसलेत आणि आनंदी तिथे सोफ्याच्या मागे आहे. आता माई सांगतायत, "हे बघ, आता 4 पावलं पुढे ये." तर आता आनंदी 4 पावलं पुढे येते आणि आता डावीकडे वळ असं सांगतात माई. तर आता 2 पावलं सरळ ये. तर आता आनंदी तसं-तसं करते आणि 1, 2 आता परत डावीकडे वळ. तर परत डावीकडे वळले आणि पोहोचलीस तू असं म्हणतात आता. "जमतंय ना तुला?" तर "हो, हो, जमतंय." तर आता आनंदीला मध्ये बसवून घेतात दोघं जण सोफ्यावर आणि आई म्हणतात पुढे, "हे बघ, कॅमेरा आणि इयरफोनची रेंज
6 किलोमीटर आहे आणि उद्याचा अवॉर्ड सोहळा जो काही आहे तो इचलकरंजीतच आहे. म्हणजे अगद्या 4 किलोमीटरवर आहे. म्हणजे रेंजचा काही प्रॉब्लेम नाहीये, इश्यू नाहीये काहीच. म्हणजे आता मी घर बसल्या मी तुझे डोळे बनेन आणि तिथे कार्यक्रमामध्ये तुला कुठे काय ठेवलंय, कुठे समोर कोण आहे, काय आहे बाजूला, कुठे वळायचं, हे सगळं मी तुला इयरफोनमधून सांगेन आणि त्याप्रमाणे तू करत जायचं. म्हणजे तू बिनधास्त तिथे चालू शकशील. तर आनंदी म्हणते, "खरंच माई, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल अगदी. होईल ना?" असं विचारते. तर लगेच अगदी 100% होईल. अगं टेक्नॉलॉजी आजकाल इतकी भन्नाट झाली आहे, की सगळं काही शक्य आहे त्याच्यामुळे असं माई सांगतात. तर बापू पण म्हणतात पुढे, "वाह! वाह! टाईमलेस ब्युटी. काय भन्नाट दिमाग चालतंय गं तुझं." असं म्हणत बापू कौतुक करतात आणि म्हणतात, "खरं सांगू? आज ना मी तुझ्या एकदा नव्याने प्रेमात पडलोय." असं म्हणतात बापू. तर माई म्हणतात, "हां? पुरे? अहो उशीर होतोय. त्याचं ट्रेनिंग अँड टेस्टिंग बाकी आहे अजून. चला आपण करूया." तर आता आनंदीला परत उठायला सांगतात बरं का आणि ह्यांचं इकडे चालू आहे ट्रेनिंग अँड टेस्टिंग करायचं. तर आता विद्याधर म्हणतो, "धने." आता धनश्री बघा कशी खाली बसली. "तर मला सांग ही मटका बिर्याणी मला का आवडते गं?" कारण तिचा एक घास खाल्ला की नाही, की तोंडामध्ये चवीचा असा ब्लास्ट होतोय ब्लास्ट. म्हणजे हिची चव येती कुठून गं? ही चव येती तिला असं मंद आचेवर हळू-हळू शिजवल्यामुळं चव येती. ती जेवढी जास्त शिजल, तेवढी तिची चव एकदम भारी लागते. आता अगदी तसंच बघा कसं सांगतोय विद्याधर आणि म्हणतो खोटेपणा आणि गैरसमजाला असं हळू शिजवत ठेवलं ना, की जेव्हा त्याचा धमाका होतोय ना, तेव्हा त्याची मजा काही औरच असते बघ, असं म्हणत विद्याधर हसतो आणि धनश्री त्याच्याकडे संशयानं बघतीये. तर लगेच विद्याधर म्हटलं, "जाऊ दे, तुला काही समजायचं नाही. आता ही सगळी उड्या मारायला लागल्यात ना, ते आनंदीचे डोहाळे पुरवायला लागलेत ती सगळी जण मिळून. पण त्या आनंदीला मी असं इरजण लावतो आनंदाच्या, की मग सगळे बोंबा मारत बसतील." तर धनश्री म्हणते, "अहो, पण तुम्ही नक्की काय करणार आहात?" तर विद्याधर स्वतःशीच इकडे हसतोय. धनश्री पुढे विचारते, "नाही म्हणजे तुम्ही जे पण कराल ते हुशारीनं करा हां. बघा हां, नाहीतर नेहमीसारखं डाव तुमच्यावरच उलटायचा." तर लगेच विद्याधर म्हणतो, "बोललीस, अपशकुनी तोंडाची बोललीस, म्हणून मी तुला काही सांगत नाही बघ." असं विद्याधर चिडून म्हणतोय धनश्रीला आणि म्हणतो, "आता जर का तुला करायचं असेल ना काय, तर एक काम कर. त्या 2 म्हातारा-म्हातारींना म्हणजे बापू आणि माईला उद्याचं ते फंक्शन इथं लाईव्ह बसून बघायचंय ना घरात बसून. जा, त्यांची सगळी सोय करून ठेव जा, जा. कळलं काय तुला? जा आता." असं म्हणत ना विद्याधर ओरडतोय आणि म्हणतोय, "मला शांतपणे ना बिर्याणी खाऊ दे." आता बघा धनश्री तिकडनं उठत असते रागाने आणि आता विद्याधरचं बिर्याणी खायचं काम चालू आहे. तर धनश्री ते झाकून वगैरे ठेवते आणि तिकडनं निघून जाते. तर धनश्री निघून गेल्यानंतर विद्याधर म्हणतोय, "आता त्या मोठ्या स्क्रीनवर असा धमाका होईल, की निंबाळकरांच्या वाड्याची राख-रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही." असं स्वतःशी तिथे हसतोय, म्हणतोय. आता खरंच नेमका हा काय-काय करणार आहे उद्या, ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि पुढे गाणं म्हणतोय, "आनंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं." आणि खुनशीपणाचा तर भरपूर इथे काठोकाठ भरलेला आहे खुनशीपणा याच्यामध्ये. आता उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आनंदीचा आउटफिट जो काही आहे तो वेगळाच दाखवला इथे आणि आनंदी जरा कॉन्शियस होते तर इथे मालक साहेब तिच्या मदतीला जातायत, की तो आउटफिटमध्ये तिला कसं कम्फर्टेबल वाटेल याच्या आणि प्रेक्षकांनो इकडे उद्या अजून एक गोष्ट अशी घडणार आहे, की मालक साहेबांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला जातोय. तर त्या इंग्लिशमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आनंदी देणार आहे, ते पण सफाईदार इंग्लिश बोलून. नेमकं काय-काय घडणार आहे उद्या ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण दोघं एकमेकांच्या मदतीला जातायत आणि आनंदीचं सत्य खरंच उद्या सगळ्यांसमोर येईल का? विद्याधर अजून काही घोळ घालेल का? या प्रश्नांची उत्तरं बघूया उद्याच्या भागात.